नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही पाहताय उनाड भटकंती। तब्बल 5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भीमाशंकरचं मंदिर सुरू होतंय। आज 15 जून आहे आणि आम्ही सगळेजण तेच मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलोय। पण जर तुम्हाला मागे गर्दी दिसत असेल तर हे सगळे इथेच उभे आहेत आणि जर तुम्ही भीमाशंकरच्या दर्शनासाठी येत असाल तर पोलीस तुम्हाला 5 ते 7 किलोमीटर आधीच थांबवतात। 4 टप्पे आहेत। जरी तुमच्याकडे किती मोठे कॉन्टॅक्ट्स असतील तरी कोणीही तुमचा फोन उचलणार नाहीये। मर्सिडीज असू द्या, फॉर्च्युनर असू द्या, सगळ्या गाड्या तिकडे बाहेर तशाच उभ्या आहेत। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशच असे आहेत की जोपर्यंत जर तुमच्याकडे पास असेल तरी पण 4 टप्प्यांमध्ये पोलिसांचा सगळा बंदोबस्त आहे। जरी तुम्ही 4 नंबर पासेसमधून बरीचशी लोक अशी आहेत की ते म्हणतात की आम्ही चालत चालत जातो पुढे, त्यामुळे ते पोलिसांना चकवून चालत चालत येत आहेत खरं, पण 3 नंबर गेटची इथे त्यांना परत थांबवलं जात आहे। आणि आता आम्ही आलोय, हा गेट नंबर 2 आहे। इथं सगळे तुम्ही आणलेले दर्शन पासेस हे खऱ्या अर्थाने चेक केले जातात। तुमच्याकडे जर VIP पत्र असेल, कोणाचा फोन कॉन्टॅक्ट असेल तरी पण इथं एंट्री मिळत नाही आहे। तुमच्याकडे व्हॅलिड दर्शन पास पाहिजे, जो की 5 जूनपासून सुरू झाला आहे आणि 5 जूनलाच फुल झाला आहे, कारण की फक्त 1000 जे कोणी भाविक आहेत त्यांनाच दर्शनासाठी आतमध्ये प्रवेश मिळणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल आणि दर्शन पास असेल तरच या, उगाच हेलपाटा नको। लोक 7-7 किलोमीटर चालत येतात। ही सगळी मंडई जर तुम्हाला दिसत असेल तरी 5-7 किलोमीटर सगळेजण चालत आलेत की दर्शनाला आपल्याला दर्शन मिळेल या आशेने आलेत, पण कोणालाच आतमध्ये सोडलं जाणार नाही आहे। त्यामुळे पास असेल तरच या। जाने का नहीं, जाएंगे कैसे? पास है ना, आप लाइन में लग जाइए, वेरीफाई होगा पास। आता आम्ही पार्किंग नंबर 2 ला आहे। इथे ST महामंडळाची गाडी आली पण त्यांना पण पुढे जाऊन देत नाहीत। इथे तुमचा पास चेक केल्याशिवाय तुम्हाला पुढे एंट्रीच नाही आणि इथून पुढे मंदिरातून जवळपास 2 ते 3 किलोमीटर असेल, तो सगळा पट्टा तुम्हाला चालतच पार करायचा आहे। त्यामुळे STची गाडी आहे, म्हणजे शासनाची गाडी असून पण एंट्री नाही आहे। भीमाशंकरचं मंदिर रोज सकाळी 7 ते 10 फक्त याच वेळेत ओपन आहे आणि 10 नंतर सुद्धा ज्यावेळेस वेळ संपते त्यानंतर सुद्धा जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे। जे इतके वर्ष सुरू होतं, इतके महिने सुरू होतं, त्यामुळे कदाचित अजूनही काम संपलेलं नाही असं म्हणायला लागेल। आणि जर तुमच्याकडे खरंच पासेस नसतील तर प्लीज तुम्ही इकडे येऊ नका। म्हणजे अक्षरशः आम्ही आत्ता मगाशी गेलो होतो दुसऱ्या गेटपर्यंत, उत्तराखंड, राजस्थान एवढ्या लांब लांबवरून आलेली मंडळी आहेत आणि अक्षरशः ती रडतायत, पण त्यांना आतमध्ये सोडलं जात नाही आहे। त्यामुळे प्लीज तुम्ही पासेस असतील तरच या। आम्ही पण 10 हे पासेस सुरू झालेत 5 जूनपासून। आम्ही 10 जूनपासून रोज वेबसाईट ओपन करून पास बुक करायचा प्रयत्न करतोय, पण आमचे पास बुक नाही झाले, त्यामुळे आम्हाला पण आतमध्ये जाता नाही आलं। आम्ही तुम्हाला मंदिर नाही दाखवू शकलो, पण आम्हाला पुढच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस येऊ त्यावेळेस आम्ही तुम्हाला नक्की मंदिर दाखवू। पण तुमच्याकडे जर पास असतील तरच या आणि स्वतःची काळजी घ्या। उगाच आल्यानंतर तुमची वारी वाया जायला नको, एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे। धन्यवाद आणि उनाड भटकींत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।